हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, सकाळी 7:42 कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो. तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे. सकाळी 7:42 प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. सायंकाळी 5:39 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. दुपारी 2:20 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 7:42 बालव करणाला सुरुवात होईल. रात्री 8:09 कौलव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच त्रास होणार आहे अशी शक्यता राहते मित्रांनो. तेव्हा आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो. अन्यथा तशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:33 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:52 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरि ओम. शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसत ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष बृहस्पती वासरे हस्त नक्षत्रे ध्रुव योगे बहुकर्म पौर्णिमा शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय गौरा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यात विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:42 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो. चैत्र मासातील मुहूर्तांसाठी माझा एकच स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. यापुढे या पंचांगामध्ये मुहूर्त आपल्याला दिले जाणार नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी ते मुहूर्त दिल्या जातील मित्रांनो. तेव्हा आपण माझा पंचांगा व्यतिरिक्त मुहूर्ताचा जो व्हिडिओ तो आपण पाहावा मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये हनुमान जयंती आहे मित्रांनो. आपण जर श्रीराम भक्त किंवा हनुमान भक्त असाल तर नक्कीच आपल्याला या जयंतीमध्ये भाग घ्यायला हवा मित्रांनो. कारण पहाटे भल्या पहाटे सूर्योदयी या हनुमंताचा जन्म होत असतो मित्रांनो. आणि तो सोहळा आपल्याला जवळच्या जागृत अशा हनुमानाच्या मंदिरात जाऊन अटेंड करायचा आहे मित्रांनो. घरी करण्यात काही अर्थ राहणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण हनुमंताची
किंवा शनिदेवतेची पूजा आपण घरामध्ये देवघरात करत नाही मित्रांनो, करू नये मित्रांनो. कारण त्यात जागृतपणा आपल्याला ठेवता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी देखील आहे मित्रांनो. तर यासाठी पण माझा व्हिडिओ असणार, तो आपण पाहू शकता मित्रांनो. शिवाजी महाराजांचे जे काही गुण विशेष आहेत ते महत्वाचे आहेत मित्रांनो. काळ महत्वाचा नाही मित्रांनो. तर ते गुण आपल्या आचरणात येण्यासाठी आपल्याला जे करावे लागेल ते आपण अवश्य करावे मित्रांनो. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असं श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळातच करा, तेव्हाच आपले पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला जीवन अधिक सुखमय बनेल. अग्नित पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या 1.5 तासाच्या काळात करू नका. रेग्युलर जी कामे तीच करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू.